शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे यांच्या वतीनं श्री बालाजी दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं। या दर्शन सहलीचा लाभ घेण्यासाठी प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक युवतींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। एकूण 125 भाविकांचा समावेश असलेली ही सहल पवननगर येथून उत्साहपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सहलीला प्रारंभ करण्यात आला। देवा वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध देवस्थानांच्या दर्शन सहलींचं आयोजन करत असून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याला अनुसरून ते दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवून आणण्याचं कार्य करतात। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। यावेळी जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी उपस्थित भाविकांना सुरक्षित प्रवासाबाबत सूचना देत शुभेच्छा दिल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 60वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या पक्षाचे धडाडीचे असे कार्यकर्ते देवाजी वाघमारे यांनी आपल्या सिडको विभागातील आणि विशेष करून 29 प्रभागामधून महिला, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला यांना तिरुपती बालाजी याची सहल देवदर्शन करण्याचं नियोजन केलेलं आहे। आत्ताच जाण्याचं, प्रवासाचं, दर्शनाचं सर्व मार्गदर्शन देवाजी यांनी केलं। तसेच सुभाषजी गायधनी आहेत, आमचे उपजिल्हा प्रमुख, नवनिर्वाचित पश्चिम विधानसभेचे प्रमुख मयूरजी परदेशी आहेत, भूषणजी भामरे आहेत विभाग प्रमुख, आणि आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून देवाभाऊ नागरिकांसाठी अडीअडचणी असतील, आंदोलनं असतील, सुख दुःख सर्व काम करत असतात। मागच्या काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली आणि भरघोस मतं त्यांना मिळाली, परंतु या नतभ्रष्ट सरकारच्या यंत्रणा असतील, पैसे असतील, पोलीस यंत्रणा असतील वापरून चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवली। परंतु जनतेने जी मतं दिली, 7-8 हजार मतं देवाजींना आहेत, त्याचा मान ठेवून अविरत कार्य त्यांचं सुरू आहे। मी देवाजी आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो। या सर्व नागरिकांना आम्ही उद्धव साहेबांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं वर्धापन दिनाच्या ह्या औचित्य साधून चांगला उपक्रम केला। देवाजींनी असंच पुढे काम कार्य सुरू ठेवा आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये पक्षाचं काम करत असताना पुढच्या टर्मला ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जातील। पुनश्च सर्वच नागरिकांना या प्रवासासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं, आमच्या नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच धार्मिक सहलींमुळे समाजात एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। गेल्या अनेक वर्षापासून मग महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या बाहेर असो, हा झेंडा जनसेवा हीच ईश्वरचरणी सेवा आहे असा एकंदरीत हा झेंडा मी हातामध्ये घेतलेला आहे। मध्यंतरी डी.जी. सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना सुद्धा मला तिकीट दिलेलं आहे आणि थोडासा मतामधून पराभव झाला आहे, पण हारजीत चालू असते। पण नेहमी मला सहकार्य करणारे सुभाष भाऊजी गायधनी, मयूरजी परदेशी, भूषणदादा, आणि आजची जी ट्रिप आहे ती अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक आहे। 18 तारखेपासून तर 23पर्यंत हा आमचा प्रवास आहे आणि 4 वर्षापासून ही आध्यात्मिक ट्रिप आत्तापर्यंत जवळपास नवीन नाशिकमधून 50,000 लोक जाऊन आलेले देवदर्शनासाठी, आणि याच्यामध्ये कोणाला सुद्धा विजा आलेला नाही, कारण हा मला आत्मविश्वास आहे का परमेश्वर आपल्यासोबत राहतो। आणि मला तरी असं वाटतंय का आतापर्यंत कोणाला गाठबोल सुद्धा या ठिकाणी लागलेला नाही, ना कधी लागणार आहे। आणि या ट्रिपामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी घेऊन जाणार आहे। यांना ज्येष्ठ आहे, महिला मंडळ आहे, व इतर कोणी असं जे भक्तिभावाच्या माध्यमातून देवदर्शन करण्यासाठी आलं आहे, त्यांनी सांगितलं की भाऊ ट्रिपला जायचं की लगेच नाव आपल्या ऑफिसला दिलं जातं। आणि उद्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं वर्धापन दिवस आहे आणि ही तारीख आम्ही पाहून आयोजित केलेली आहे, औचित्य साधून, आणि एक सुंदर अशी आध्यात्मिक ट्रिप निघणार आहे। आणि परमेश्वर सुद्धा आमच्या या ट्रिपमध्ये आहे शामील, आणि सर्वांचं पक्षाचं सुद्धा सहकार्य डी.जे. भाऊनं आत्ताच गाड्यावाल्यांना फोन केला
आणि खासदार साहेब आहे यांनी सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं आहे 125 लोकांना देवदर्शनासाठी राहण्यासाठी जेवणाची सोय तर तिथं राहतेच आहे. त्याच्यामुळे सर्वांचा पक्षाचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे आणि बस या ठिकाणी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी सुभाष गायधनी, पश्चिम विधानसभा प्रमुख मयूर परदेशी, देवा वाघमारे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.